नमस्कार मित्रांनो, गावठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। ही घटना काही दिवसाआधीच घडली होती। माझं नाव वैभव आहे, माझ्या बायकोचं नाव स्मिता। आम्ही आमच्या नातेवाईकांकडे रात्रीचं जेवायला महालक्ष्मी मुंबईमध्ये आलो होतो। खूप दिवसानंतर आम्ही सर्व नातेवाईक भेटलो होतो, म्हणून बोलण्यात खूप वेळ निघून गेला आणि रात्रीचे 12 वाजत आले होते। जेवून रात्री निघेपर्यंत आम्हाला खूप उशीर झाला होता। एक वेळ असं वाटलं की शेवटची लोकल ट्रेन पण सुटेल की काय, पण कसेबसे आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो। शेवटची ट्रेन काही वेळाने आली। आता रात्रीचे 11:30 झाले होते। ही शेवटची ट्रेन होती। मी आणि स्मिता माणसांच्याच डब्यात चढलो। ही जलद लोकल ट्रेन होती, त्यामुळे काहीच स्टेशनला थांबणार होती। ट्रेन पूर्ण खाली होती। आम्ही दोघे खिडकीकडे जाऊन बसलो। काही वेळाने ट्रेन सुरू झाली। 2 मुलं दरवाजावरती उभी असलेली दिसत होती, पण ट्रेन पूर्ण खालीच होती। मी एकदा नजर फिरवली तर डब्यात दुसरं कोणी नव्हतं दिसलं। काही वेळाने दादर स्टेशन आले। दोघे मुले दरवाजात उभी होती, पण ते पण दादर स्टेशनला उतरले। ट्रेन सुरू झाली। मी एकदा उभे राहून पाहिले तर एक आजी आजोबा डब्यात होते, पण ते आम्हाला कोपऱ्यात पाहू शकत नव्हते। ती शांतता आणि मोकळे वातावरण पाहून इथे माझ्या लावडाला खाज येऊ लागली होती आणि तो ताटू लागला होता। मी माझ्या बायकोच्या गल्लीकडे पाहू लागलो। तिने ओढणीच्या खाली तिचे ते झाकून ठेवले होते, पण थोडी गल्ली दिसत होती। खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे केस तोंडा उडत होते। ती खिडकीतून बाहेर पाहत होती। बाहेर पूर्ण काळोख होता। फक्त दूरवर बिल्डिंगी आणि रेल्वे रुळाच्या बाजूची घरे दिसत होती। मी एक नजर बायकोच्या शरीरावरून वरून खाली फिरवली। त्या नारंगी रंगाच्या सलवार कमीज ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसू लागली होती। मांड्या पण माणसाने भरलेल्या होत्या। मोठे धावणाऱ्या ट्रेनमध्ये हलत होते। मी हळूच तिच्या हाताखालून माझा हात तिच्या गोलाईवर आणला आणि जोरात पिळू लागलो। तिने घाबरून माझा हात बाजूला घातला। ती म्हणाली, कोणी पाहिलं तर? मी तिला म्हणालो, कोणी नाही इथे, ते आजी आजोबा आहेत, ते दूर बसलेत, तिथून नाही दिसणार त्यांना काही। ती उठली आणि वाकून पाहू लागली। तिला पण विश्वास बसला नाही की ते पाहू शकत नाही। ती जेव्हा उभी राहून पाहत होती, मी मागून दोन्ही हाताने तिची कलिंगडे दाबली। ती उठली आणि वाकून पाहू लागली। तिला पण विश्वास बसला नाही की ते पाहू शकत नव्हते। ती जेव्हा उभी राहून पाहत होती, मी पुन्हा एकदा तिची कलिंगडे दाबली। चांगलीच नरम जाणवली होती ती। मग ती परत येऊन जागेवर बसली। मी तिचे आंबे दाबायला सुरुवात केली। स्मिता बाहेर पाहत होती। मग मी तिला जवळ घेऊन तिला पाप्या घेऊ लागलो। दोन्ही हाताने तिचे आंबे दाबत मी तिला पाप्या घेत होतो। मी तिचे आंबे दाबण्यात मग्न होतो। तेवढ्याच स्मिताने माझ्या रॉडवरती हात फिरवायला सुरुवात केला। आधीच माझा ताटला होता, त्यात तिचा कोमल हात लागताच तो मी अजूनच दाबलो। चालत्या ट्रेनचा आवाज आणि मोकळेपणा मला वेडं करत होता। खूप मजा येत होती आंबे दाबायला आणि त्याचा रस प्यायला, चोखायला। मग काही वेळाने आम्ही थांबलो। स्मिताचे केस विस्कटलेले होते। मी तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो। आजूबाजूला पाहून परत एकदा खात्री केली। मी एक हात स्मिताच्या पाठीवर फिरवत दुसरा हात तिच्या आंब्यांवर फिरवू लागलो। मला तिचे आंबे चोखायचं खूप मन झालं होतं। मी स्मिताला म्हणालो, समोर बस कोपऱ्यात आणि ड्रेस वर कर, मला तुझं दूध प्यायचंय। तिने पण एकदा नजर फिरवली आणि उभी राहून परत एकदा खात्री केली। ते आजी आजोबा दूरच बसले होते। स्मिता उठून समोर बसली। तिने तिचा ड्रेस पुढून ब्रा सकट वर केला आणि मला तिचे हापूस दाखवले। स्मिताचे हापूस आंबे पाहताच मी लगेच तिच्याकडे वाकलो आणि तोंडात घेऊन आंबे चोखू लागलो। स्मिता मला कसत हात फिरवत लाड करू लागली होती। ती पण आता गरम झाली होती। मी तिचे आंबे चोळत जोरजोरात पिळत निप्पल चोखत होतो। दोन्ही आंबे खूप चाकून झाले। आता माझ्या तोंडाला तिचे दूध लागले होते। मला तिला करायची खूप इच्छा झाली होती, तेही तीव्र। कधी एकदाचा माझा बाहेर काढतोय, मला असं झालं होतं। आंबे चोखून मी समोर उभा राहिलो। तिने लगेच माझी पॅन्टीची चेन खाली केली, माझा बाहेर काढला आणि चोखायला सुरुवात केली। माझी काकडी ती चोखत होती। स्मिता वेड्यासारखी तर चोखू लागली। तिला पण ट्रेनमध्ये आता मजा येऊ लागली होती। माझ्यासारखीच तीही त्यासाठी बेचैन झाली होती, कारण तसंही आम्हाला घरी यासाठी वेळ मिळतच नाही।
मी खाली वाकून पाहिले तर ती एकदम रानटीसारखं चोखत होती. पूर्ण तोंडात घेऊन जीभ फिरत होती. खूप वेळ तिने मला चोखला. तेवढ्यात ट्रेन हळूहळू होऊ लागली. मला कळून आले की पुढचा स्टेशन जवळ येत आहे. तिनेही ते चोखणं थांबवलं. मी परत आपल्या आधीच्या जागेवर येऊन आली, बसली. मी पण माझा आतमध्ये घातलो आणि तिच्या बाजूला जाऊन बसलो. तो बांद्रा स्टेशन होता. खूप वेळ गाडी तिथे थांबली होती. मग गाडी परत सुरू झाली. गाडी इथे गती वाढवत होती आणि आमच्या मनात धडधड वाढत होती. ट्रेनने स्टेशन सोडताच मी उठलो. आता ट्रेन अंधेरी स्टेशनला थांबणार होती. त्याला खूप वेळ लागणार होता. मी लगेच उठलो आणि परत एकदा नजर फिरून आजी आजोबांना पाहू लागलो, तर मला ते दिसले नाही तिथे कोणीच. कदाचित ते आजी आजोबा बांद्रा स्टेशनला उतरले असावेत. मी बायकोला म्हणालो, थांब, मी लगेच पाहून आलो. आणि पुढे जाऊन पूर्ण डबा पाहून आलो. आता डब्यात कोणीच नव्हते आणि पुढच्या स्टेशनपर्यंत कोणीच चढणार नव्हते. मी आनंदाने बायकोकडे आलो आणि तिला म्हणालो, कोणीच नाही डब्यात आता. मी तिला उभे केले, घट्ट मिठी मारली. ती पण खूप तापली होती. आम्ही दोघांनी एकमेकांवरती चुंबनाचा वर्षाव सुरुवात केली. मी वेळ घालवता लगेच तिला वाकून उभे केले. तिने आपला हात बाजूच्या सीटवर टेकवला. मी मागून तिचा पायजामा खाली केला. आतली निळी पण खाली केली. तिची मोठी मोठी कलिंगडे माझ्या नजरेस पडली होती. मी आनंदाने तिच्या कलिंगडावरती हात फिरवू लागलो. मग आपला बाहेर काढला आणि पॅन्टीत तो खूप चावू लागला होता. बाहेर आल्यावर त्याला मस्त थंडगार वारा लागू लागला होता. मी आधी मागच्या सीटवर बसून तिची चिमणी खालून चाटली. तोंड दोन्ही पायात टाकून जिभेने पूर्ण चाटून घेतली. मग तिच्या कलिंगडावरती हात फिरवला आणि दाबत त्याच्यावरती जीभ फिरवली. मग मी उठलो आणि हळूच मागून तिच्या चिमणीत माझी काकडी खुपसली. तो खूप आतच सरकला होता. तिची चिमणी आधीच ओली झाली होती. चिकट पाणी सोडत होती. मी तिच्या चिमणीत खोलवर घुसतच कचाकच दणके द्यायला सुरुवात केली. काय मजा येत होती. जलद गतीने ट्रेन चालत होती आणि मी इथे जलद गतीने तिला करत होतो. चालत्या ट्रेनमध्ये तिला जोरात केले. एवढी मला तर कधी रूममध्ये पण आली नव्हती आम्हाला. दोन्ही हाताने तिची कंबर धरून दणादण मी तिला केले होते. काही वेळ झाल्यावर मी परत एकदा तिच्या चिमणीतून बाहेर काढला. स्मिता परत सरळ उभी झाली. मी तिला म्हणालो, आपण दररोजच्या इथे जाऊन करूया. ती नाही म्हणाली, पण ती म्हणाली, बाहेरून सर्व दिसेल, कोणी आपल्याला पाहिलं तर. मी तिला म्हणालो, पाहू दे, आज मी खूप झालो आहे गरम. आम्ही दोघांनी एकदा एकमेकांच्या नजरेत नजर मिळवली आणि मग दरवाजाच्या इथे आलो. स्मिताने मधला खांब दोन्ही हाताने पकडला आणि वाकून उभी झाली. मी मागे झालो. दरवाजात खूप जास्तच गार वारा येत होता. समोर घरे दिसत होती. मी स्मिताच्या मागे गेलो. तिचा पायजामा परत खाली केला आणि माझा तिच्या चिमणीत टाकून कचाकच करू लागलो. चालत्या ट्रेनमध्ये दरात उभे राहून मी तिला करत होतो. खूप जोरात मी तिला केले. काही वेळाने माझं पाणी निघणार होतं. मी जोरात दणका दिला आणि तिच्या चिमणीत पाणी सोडलं. मग मी शांत झालो आणि माझा बाहेर काढून तिच्या चिमणीतून बाहेर काढला आणि माझ्या पॅनमध्ये घातला. आम्ही परत आमच्या जागेवर येऊन बसलो. दोघेही खूप आनंदात होतो. मला स्मिताने पूर्ण साथ दिली म्हणून मला तिच्यावरती खूप प्रेम येत होतं. मी तिला परत एकदा पापी घेतली. अजून अंधेरी स्टेशन येण्यास खूप वेळ होता. तोपर्यंत आमची मस्ती चालत होती. तो क्षण आम्ही पूर्ण जगलो होतो. मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा. धन्यवाद.